कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात असलेले शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी संजीवनी पॉलिटेक्निकल कॉलेजचे व्हॉलीबॉल कोच श्री शिवराज पाळणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी मुलांमध्ये खेळाचे कशा पद्धतीने शारीरिक आणि भौतिक विकास व्हावा याचे भाष्य केले आहे। तर प्रमुख पाहुणे म्हणून पाळणे सर यांनी मुलांना बौद्धिकतेबरोबरच शारीरिक सुदृढता यावी या उद्देशाने बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास या मुलांचा व्हावा, यांना शारीरिक कष्ट करण्याची सवय लागावी जेणेकरून त्यांची जी सहनशीलता आहे ती वाढावी या हेतूने हे सर्व करण्यात आले आहे। पुढे ते म्हणाले की आताच्या युगामध्ये मुलांना मोबाईल्समुळे बैठे गेम्स याकडे जास्त कल चालला आहे, त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ होत नाही आणि बौद्धिक हानी देखील होत आहे। हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे व मुलांचे भवितव्य सुधारण्यासाठी शारीरिक व बौद्धिक विकास हाच मैदानी खेळातून होत असतो याचे मत त्यांनी ठामपणे सांगितले आहे। यावेळी त्यांनी गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमधील खेळाडू वृत्तीतील विद्यार्थी, संस्थेचे अध्यक्ष केशवराव भवर साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर, मुख्याध्यापक चौधरी सर, शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या देखील कार्याचे कौतुक केले आहे। त्यांनी पुढे सांगितले की या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या खेळामध्ये नैपुण्य असून निश्चित हे शाळेचं नाव मोठं करणार आहे। या कार्यक्रमासाठी शाळेतील मलिक सर, मांडोडे सर, जाधव मॅडम, अभंग मॅडम तसेच शिक्षक इतर कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते। आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर। श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल या स्कूलचा प्राचार्य आहे चौधरी दीपक सर। आज श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्पोर्ट्स मीट ओपनिंग होतं आणि त्या स्पोर्ट मीटचे ओपनिंगचे चीफ गेस्ट होते माननीय श्री शिवराजजी पाळणे सर। हे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव येथील कोच आहेत, एक फिजिकल डायरेक्टर म्हणून ते आज कार्यरत आहेत। त्यांनी आमच्या चिमुकल्यांचं मनोबल वाढवलं। या कार्यक्रमाला येऊन त्यांनी अतिशय सुंदर असे भाषण पण केले। त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने असं सांगितलंय की मुलांच्या आज भौतिक विकास होत आहे पण शारीरिक विकास होत नाही, त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं आणि मोबाईलच्या वापरामुळे आज मुलांची खेळण्याकडे खूप कमी लक्ष असल्यामुळे मुलांची जी शारीरिक वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही, यावरती त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केलं। आणि आमच्या संस्थेचे चेअरमन श्री माननीय केशवरावजी भवर साहेब आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री स्वप्नील भवर सर यांनी आमच्या सर्व शिक्षक स्टाफला शुभेच्छा पण दिलेल्या आहेत। काही कामानिमित्त ते बाहेर गेले पण त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभतं, याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। आणि आलेल्या आजच्या जे पाहुणे आले त्यांचं पण मी आमच्या संस्थेच्या वतीने, मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या वतीने, चेअरमन साहेबांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो। आणि या स्पोर्ट्स मीट मध्ये आज आणि उद्या दिनांक 23/12/2024 आणि 24/12/2024 या 2 दिवसासाठी हे स्पोर्ट्स मीट असेल। त्याच्यामध्ये विविध खेळांचा 2 दिवसामध्ये आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने रनिंग असेल, 100 मीटर रनिंग, 400 मीटर्स रनिंग, रिले 800 मीटर्स रनिंग, खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स मधले गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी आणि याचबरोबर आमचे जे LKG, UKG आणि फर्स्ट 4चे मुलं आहेत यांच्यासाठी पण 3 लेगेड रेस असेल, बॉल थ्रो असेल, बास्केट थ्रो असेल, रनिंग असेल, या सर्व स्पोर्ट्सचं आज आम्ही आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्व शिक्षक स्टाफ, मलिक सर, व्हाईस प्रिन्सिपल आमचे, त्यानंतर सर्व टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ यांनी आतोनात कष्ट घेऊन या प्रोग्रामसाठी तयारी केली। त्याचबरोबर स्पोर्ट टीचर कोल्हे पवन सर यांचं पण चांगला सपोर्ट आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लाभला। त्याचप्रमाणे सर्व जी ग्राउंडची तयारी आहे त्यामध्ये शिंदे सर असतील आणि इतर सर्व शिक्षकांनी खूप चांगलं असं व्यवस्था केली, त्याबद्दल या सर्व टीचिंग स्टाफचं मी मॅनेजमेंटच्या वतीने अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो। धन्यवाद। इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव या ठिकाणी आज दिनांक
23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता या अकॅडमिक इयरचं वार्षिक क्रीडा महोत्सव चं उद्घाटन संपन्न झालं. त्यासाठी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक जे आहेत शिवराज सर, तर त्यांच्या हस्ते ते उद्घाटन करण्यात आलं. तर दिनांक 23 आणि 24 या 2 दिवस विविध स्पर्धा यावेळेस आम्ही आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचे गट पाडलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला जे हाऊसेस आहेत ते 4 हाऊसेस आम्ही पाडलेले आहेत. त्यामध्ये शिवनेरी हाऊस असेल, प्रतापगड असेल, तोरणा असेल आणि रायगड असेल, असे 4 हाऊसेस मध्ये आम्ही या ग्रुपची विभागणी केलेली आहे. त्यामध्ये पुन्हा वयोगटानुसार आम्ही विभागणी केलेली आहे. त्यामध्ये केजी सेक्शनचा वेगळा गट आहे, फर्स्ट सेकंडचा वेगळा आहे, थर्ड फोर्थचा वेगळा आहे, 5th to 7चा वेगळा आणि 8, 9चा वेगळा. अशा पद्धतीने वयानुसार आम्ही त्या विद्यार्थ्यांचे हाऊस वाईज आणि वयानुसार असे टीम्स तयार केलेले आहेत, गट पाडलेले आहेत. त्यानुसार विविध खेळ आम्ही त्यामध्ये 2 दिवसात घेणार आहोत विद्यार्थ्यांचे. आणि या सर्व कामामध्ये, या सर्व नियोजनामध्ये आमचे जे सहकार्य आहे, सर्व शिक्षक वृंद असते, या सर्वांचं मोलाचं काम असतं दरवर्षीच. आणि यावर्षी देखील त्यांनी खूप झोपून घेऊन हे नियोजन केलेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये बाहेर स्पर्धांचं आयोजन चालू आहे, स्पर्धा सुरू आहेत. आणि मुलं देखील अतिशय उत्साहाने आणि जोशामध्ये आपापल्या टीमचं मनोबल वाढवत आहे, सगळ्यांना चेअरअप करत आहेत. आणि या सर्व गोष्टी मागे, या स्पोर्टमध्ये आमचा एकच हेतू आहे की शाळेच्या गुणवत्तेबरोबरच, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील खेळाचे जे महत्व आहे ते त्यांच्या मनावर बिंबवणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांचे आरोग्य सुदृढ कसं राहील यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे गुणवत्तेबरोबरच खेळाला देखील तेवढंच महत्व आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने दिलेलं आहे. त्यासाठी खेळाला देखील आमच्या शाळेमध्ये आवर्जून चांगलं स्थान प्राप्त झालं पाहिजे, हा सर्वांचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी आम्ही सगळेजण झटत असतो. आणि यासाठी वेळोवेळी आम्हाला आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री केशवरावजी भवर साहेब, त्याचबरोबर संचालक माननीय श्री स्वप्नील भवर सर, त्याचबरोबर आदरणीय प्राचार्य दीपक चौधरी सर आणि सर्व आमचा स्टाफ हा प्रयत्नशील असतो. आणि सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला स्टाफला त्यांचं मिळत असतं. त्यामुळे शाळा दिवसेंदिवस जे आहे, भूतकाळापासून जर आपण आलेख बघितला तर ती प्रगतीपथावर चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे. तर असंच आमचं काम हे अविरत चालू राहील अशी मी आपल्यास ग्वाही देतो.